आज अश्विनी सतीश स्वादमध्ये आपण दहीबुत्ती करणार आहोत। यासाठी आपल्याला ताजा आणि शिळा दोन्ही भात चालतो। ताज्या भाताची केली तर आपल्याला प्रवासात नेण्यासाठी अतिशय उत्तम आणि चविष्ट एक पदार्थ, आणि शिळ्या भातापासून केला तर B12ची एक नवीन रेसिपी। मी रात्रीचा उरलेला भात रात्रीच पाण्यामध्ये भिजत घातला होता। सकाळी त्यात ताजं दही, दूध आणि दुधावरची साय हे सगळं टाकलं। त्यानंतर त्यामध्ये साखर घातली, रोजच्या चवीपेक्षा थोडीशी जास्त, आणि सेंधव मीठ घातलं। आणि त्यानंतर एक काकडी घेऊन त्या काकडीचा जो तुकडा होता तो बारीक चिरला आणि तो सुद्धा या मिश्रणात टाकला। हे सगळं एकजीव करून बाजूला ठेवायचं। आणि यासाठी आपण एक आता फोडणी करून घेणार आहोत। फोडणीमध्ये मोहरी, जिरं, हिंग, कढीलिंब आणि लाल वाळलेल्या मिरच्या अशी ही फोडणी करायची। त्या सगळ्या मिश्रणात कालवायची आणि एक चविष्ट अशी एक दहीबुत्ती आपल्याला मिळते।